आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मयुरी, चल निघ आमच्या घरातून. मयुरी, तुमची मुलगी स्वतःहून आली आमच्या घरी. विचारा तिला, कोणी निमंत्रण घेऊन आलं नव्हतं तुमच्या घरी. तुमची मुलगी मला 100 वेळा फोन करते आणि मी तिचा एकही फोन रिसिव्ह करत नाही. विचारा तिला. मला फक्त एकदा भेटू दे त्याला प्लीज. नाही म्हणते ना मी, त्याच्यापासून लांब राहा. त्याची एक्झाम आहे, त्याला एक्झाम वर फोकस करू दे. मला मान्य आहे आमचं चुकलं. मान्य आहे ना, मान्य आहे ना, मग थोडी शिक्षा भोग ग. शेवटचं सांगतो, मला भेटायचा प्रयत्न पण करू नकोस. मयुरी, रडतीयस का? नाही ताई, काहीतरी डोळ्यात गेलं असेल. बॅग घेऊन कुठे निघाली? माहित नाही. माहित नाही म्हणजे कुठे जायचं ते अजून ठरलं नाही. मयुरी, काय बोलतेस तू? तू एक काम कर, तू गाडीवर बस, मी तुला घरी सोडते. नाही ताई, मी ते घर कायमचं सोडून आले. काय? तू काय बोलतेस कळतंय का तुला? हो, मी त्या घरी परत जाणार नाही. तू पण का? काही नाही. मयुरी, काय झालं? ते माझ्या आयुष्यात घडायला नको ना, तेच सगळं घडतंय. पण तुला माहितीये ताई, या सगळ्याला जबाबदार माझी आई आहे. तर काय केलंय त्यांनी? ताई अगं, आता मला तूच सांग, काय करायला हवं? हे बघ तू आधी शांत हो, रडू नको. मला सांग, तू काय करणार आहेस? कुठे जाणार आहेस? माहित नाही, मी कुठेही जाईन, रस्त्यावर राहीन, पण मी पुन्हा त्या घरी जाणार नाही ताई. मयुरी, काय वेड्यासारखं बोलतीयस तू? तू चल माझ्या बरोबर, आपण बघू काय करायचं. नको ताई, तू प्लीज जा इथून, मला थोडा वेळ एकटं राहू दे. मयुरी, ताई म्हणतेस ना, मग माझं ऐक आणि गाडीवर बस. ताई पण तू. मयुरी बस, आता मी तुझ्या आईला बोलते. हो का? दादा, बोलायचं होतं. मी डिस्टर्ब नाही ना करते तुला? नाही ना, बोल ना. काय झालं? तुझा मूड ऑफ आहे ना रे? हा, म्हणजे थोडासा. सॉरी. अगं, तू काय सॉरी म्हणतेस? तिच्या आई बरोबर येण्याआधी मयुरी एकटी तुला भेटायला आली, पण मी तिला भेटू दिलं नाही. नाही अगं, तू जे केलंस ते चांगलंच केलं. दादा, पण मी रागाच्या भरात जरा जास्तच बोलले तिला. मी पण सगळा राग तिच्यावरच काय. वहिनींनी सांगितलं मला. मी पण ना खूप बोलले अरे तिला. ऍक्च्युली या सगळ्यात तिची काहीच चूक नाहीये. तुला कसं वाटलं असेल? तू का वाईट होतून घेतेस? ठीक आहे दादा, तुला कोणी काही बोललेलं मला सहन होत.
सॉरी, पण मला मयुरीचा अपमान करायचा नव्हता. तिथल्या अगं तू का सॉरी म्हणते? बघ, मला माहिती तू जे काही केलंस ते माझ्यावरचं प्रेमापोटी. दादा, तू हळवायस ना म्हणून तुझी काळजी वाटते. तू दाखवत जरी नसलास तरी आमच्याबद्दलचं प्रेम दिसतं तुझ्याकडे. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. तू अभ्यास कर, मोठा हो, मग हवं ते कर. तुला कळतंय ना मी काय बोलते? दादा, आई आणि ताईच्या खूप अपेक्षा आहेत आपल्याकडे. त्या आपल्याला पूर्ण करायला हवं. त्यांना त्रास होईल असं काही वागायला नको ना आपण. माहितीये मला, तू नको काळजी करूस. माझा निर्णय झालाय. काय? जोपर्यंत मी IPS ऑफिसर होत नाही तोपर्यंत मी कुठल्याच गोष्टीत अडकणार नाही. आणि मी तुला प्रॉमिस करतो, त्यापुढे मी भावनेच्या आरी जाणार नाही. आणि या सगळ्यात मी आहेच तुझ्या बरोबर. काका, ओ काका, काका, काय झालं? हो काका, पेढे घ्या. पेढे? काय गुड न्यूज देतोय? नाही, तुमचा अंदाज चांगला आहे, पण गुड न्यूज देण्यासाठी आधी माझं लग्न व्हायला हवं. हा, ते पण आहे. पण मग पेढे कशासाठी? ओळखा बघू. तू सांग ना राजा, प्लीज. काका, विक्रांतने दिलेत. विक्रांत? हा. कशासाठी? विक्रांतने नवीन बिझनेस सुरू करायचं ठरवलंय. बिझनेस सुरू करायचं ठरवलं तर तू पेढे वाटायला सुरुवात पण केलीस? हा, पण नुसतं ठरवलं नाहीये, तयारी पण झालीये. काय सांगतोस? हा, हे मला वाटलंच होतं. विक्रांत काही ना काहीतरी करून दाखवणार. शेवटी मित्र कोणाचा आहे? ही लाईन खरं तर माझी असायला पाहिजे. ते मुलगा कोणाचा आहे? हा, बरोबर. बरे घ्या तुम्ही पेढे. येस, आय विल हॅव पेढा. पण मला सांग, विक्रांत कोणता बिझनेस सुरू करतोय? काका, ते आपलं राजा, काय रे? अरे काकी, कशा? मला काय धाड भरली आहे? नाही, हिला कधीच धाड भरत नाही. तिच्यामुळे समोरच्याला धाड भरते. काय इथे कसे काय उगवला? असंच विक्रांतने ते आपलं विक्रांत कडे आलो होतो. आहे का घरात? तुला माहित नाहीये का? काय? विक्रांतच्या बाबांनी विक्रांतला घराबाहेर काढलंय. माहितीये मला. म्हणजे ते आपलं यांनी हाक मारली म्हणूनच आलोय. नाही म्हणजे विक्रांत घरात नाहीये हे सांगण्यासाठीच मी याला हाक मारली. असं सांगायचं होतं का? बरं चला, येतो मी. हे घ्या पेढे. पेढे? हे कसले पेढे? कसले पेढे? सांग आता तू. पेढे? हा, ते अहो माझा भाचा पहिलीच्या परीक्षेत पास झाला, त्याचे हे पेढे घ्या. तुम्ही सुद्धा घ्या. ओ गॉड, तुम्ही ह्याचे सुद्धा पेढे वाटता? हो, आमच्याकडे बालवाडी पास झाल्याचे सुद्धा पेढे वाटतात. राजा तू निघाता. निघ. बाय बाय, गुड नाईट. पेढे? बाय 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 बाय. काय हा? मीना, तुम्हाला बदनाम करायचं ठरवलंयस का? आपण कामच असं केलं म्हटल्यावर मला बोलावं लागणारच. तरी सुद्धा मी विक्रांतला घरा बाहेर काढलं हे सतत बोलायची गरज नाही. का? तुम्हीच काढलत ना त्याला घराबाहेर. आणि ती फडतूस अटी घालणारी माणसं तुम्हाला महत्वाची वाटत. तोंड सांभाळून बोल मीना. जे आहे तेच बोलतीये. एकतर मला कळतच नाहीये हे सगळं करून तुम्हाला काय मिळतं. नाही, आनंद तर नक्कीच मिळत नसणार. होतंय ना दुःख, मग थांबवा हे सगळं. त्याची गरज वाटत नाहीये मला मीना.
मीना, मी जे करतोय ना ते पूर्ण विचार करून करतो. प्लीज तू रडू नकोस ना. हे बघ, तू रडलीस ना तर तुलाच जास्त त्रास होईल ग. होऊ दे, पण मी परत घरी जाणार नाही. मयुरी, हे बघ, मला कळतंय त्या चुकतायत, हे तिला कळायला हवं ना, पण तिला आपण समजावूच शकत नाही. पण मयुरी, तुझं घर सोडणं कितपत योग्य आहे? मग काय करू मी? तिने माझ्या समोर दुसरा पर्यायच ठेवला नाहीये. असं कसं म्हणू शकतेस तू मयूर? आपण लहानपणी चुकायचो तेव्हा काही आई बाबा आपल्याला सोडून द्यायचे नाही ना, मग आता आपण कसं सोडू शकतो त्यांना? पण ती नेहमीच चुकीचं वागते अगं. आणि तू घर सोडलंय हे बघून त्यांना पण टेन्शन आलंच असेल अगं. मला नाही वाटत. मयुरी, काय बोलतेस तू? ते बघ, किती काही झालं ना तरी ती तुझी आई आहे. पण तिने आईसारखं वागायला नको का? अगं, आज तिच्या वतीने मी माफी मागायला गेले होते तुमच्या घरी, पण तिथे येऊन तिला तमाशा करायची काय गरज होती? गौरवला एवढं नको नको ते बोलली ना, की गौरवने माझे कॉल रिसीव्ह करायचंही बंद केलंय. तरी तिने त्याच्यावर वाटेल ते आरोप केले. विचारच करत नाही. त्याला किती वाईट वाटलं असेल. मयुरी, त्यांचा स्वभाव कसा आहे हे माहितीये ना तुला, म्हणून कसंही वागायचं का? तिच्यामुळे गौरवने माझा इन्सल्ट केला. मला सरळ बोलला की पुन्हा मला भेटू नकोस आणि इथे परत नाही आलीस तर बरंच होईल. अगं, तो रागाच्या भरात बोलून गेला असेल हे सगळं, पण आईमुळेच बोलला ना. मग तूच सांग मला, अशा आईचा मी तरी का विचार करू? ती वागते का आईसारखं? हे बघ, मला असं वाटतंय मयुरी, तू एकदा आईशी बोलायला हवं. हा, तू तुझ्या आईला हा मुद्दा पटवून दे. मे बी त्यांनाही त्यांची चूक लक्षात येईल. नाही ताई, हे सगळं करून झालंय. मी हात टेकले तिच्या पुढे. मयुरी, असं करून कसं चालेल? हे बघ, आता तुझं घरी जाणं गरजेचं आहे. नाही ताई, मी घरी जाणार नाही. मग एवढ्या रात्री कुठे जाणार आहेस? कुठेही जाईन, पण मी त्या बाईचं तोंड बघणार नाही. हे बघ मयुरी, प्लीज असं करू नकोस. एक्झॅक्टली. त्यांनाही तिथे तुझी काळजी वाटत असेल. तिला माझी काळजी असती तर ती असं वागलीच नसती. मयुरी, प्लीज त्यांना एक चान्स तर दे. हे बघ मयुरी, त्या नक्की तुला समजून घेतील. मला माझी आई कशी आहे ना हे चांगलंच माहिती आहे. हो, बरोबर आहे, पण त्या तुझ्या प्रेमापोटी. प्रेमापोटी? तिचं माझ्यावर प्रेम नाहीये, आणि माझ्यावरच काय, तिचं तिच्या मुलावरही प्रेम नाहीये. म्हणूनच दादा लांब गेलाय तिच्यापासून. असं कसं असेल? म्हणजे हा, त्या दाखवत नसतील, पण त्यांचं तुमच्यावर प्रेम नाहीये असं नाही होऊ शकत. गिरिजाचं अगदी बरोबर आहे. हे बघ मयुरी, आईपेक्षा जास्त प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही या जगात. तुम्ही कितीही समजा, पण ती बाई कशी आहे ना हे मला चांगलं माहितीये. बर, मला सांग, तुला नेमका कसला राग आला? तिने जे दादा सोबत केलं तेच ती माझ्या सोबतही करते. म्हणजे माझं गौरववर प्रेम आहे, मला त्याच्यासोबत आयुष्य काढायचंय. म्हणजे त्या दिवशी तुमच्या घरात जे काही घडलं ते खोटं होतं. कसं खोटं असेल मयुरी? याचा अर्थ हाच होतो की सविता मॅडम खरं बोलत होत्या. नाही नाही ताई, त्या दिवशी जे घडलं तो ऍक्सिडेंटच होता. मी पालीला बघून घाबरले आणि गौरवला घट्ट धरून उभी राहिले. ताई, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अगं, आमच्या दोघांच्याही मनात असं काहीच नव्हतं. हे सगळं माझ्यामुळेच घडलं. तो बिचारा पार्सल देऊन जात होता, पण मीच थांबवलं त्याला. ठीक आहे, माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुझं गौरववर प्रेम आहे हे गौरवला माहितीये? नाही, ऍक्च्युली
माझं गौरववर प्रेम आहे हे मलाही माहित नव्हतं, पण मधल्या काळात गौरव मला इग्नोर करायला लागला, तेव्हा मला त्या प्रेमाची जाणीव झाली. आणि गौरवचं तुझ्यावर प्रेम नसेल तर? नाही नाही ताई, त्याचंही माझ्यावर प्रेम आहे. तो बोलला नाही ना तरी त्याच्या वागण्यातून कळतं. पण हे सगळं आईला समजायला हवं ना, पण नाही, तिचा इगो आडवा येतो. ठीक आहे, आता काय करायचं ठरवलंस? जोपर्यंत आई गौरवची माफी मागत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही. मयुरी, हा काय वेडेपणा आहे? नाही ताई, तिच्यामुळे माझ्या प्रेमाचा अपमान झालाय. आता जोपर्यंत गौरवचा माझ्यावरचा राग जात नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही. मला सगळं पटतंय, तरी पण तू घर सोडतेस हे चुकीचं आहे. मलाही तसंच वाटतंय. मयुरी, एवढ्या रात्री तू कुठे जाणार आहेस? कुठेही जाईन, पण मी परत त्या घरी जाणार नाही. तुम्ही नका काळजी करू, येते मी. मग मयुरी थांब, काय वेडेपणा आहे हा? आम्ही तुला असं वाऱ्यावर सोडणार नाही होत. आणि हे बघ, तू काळजी नको करू, तुझी काहीतरी व्यवस्था करू आम्ही. तू एक काम कर, तू माझ्या बरोबर माझ्या घरी चल. नको ताई, आधीच दादा तुमच्याकडे येऊन राहत होता म्हणून खूप तमाशे झाले. आता परत माझ्यामुळे तुम्हाला ऐकून घ्यायला नको. अगं, त्याने काय फरक पडणार आहे? फरक पडतो ताई, आणि गौरवलाही हे आवडणार नाही. एक काम करू आपण, जोपर्यंत तुझं ठरत नाही ना कुठे जायचं ते, तोवर तू इथेच राहा. इथे चालेल, मी थांबते तुझ्यासोबत इथे. हा, हे बेस्ट आहे, तुम्ही दोघी राहा इथे. आणि तसंही मी आज राजाकडे जाणारच होतो. ठीक आहे, मग आम्ही इथेच थांबतो. हा, आणि ऐक, तुझ्या घरी फोन करून कळव, उगाच ते टेन्शन घेत बसतील नाही तर. चालेल, पण तू प्लीज कोणाला सांगू नकोस की मी इथे. ताई प्लीज, तू जर कोणाला सांगणार नसशील तरच मी इथे थांबेल. अगं मयुरी, पण ताई प्लीज, नाहीतर मी निघते, उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. मयुरी, तू कुठेही जाणार नाहीयेस. माझी काही हरकत नाही. मी फक्त घरी एकदा कॉल करून कळवते की मी येणार नाही आज. थँक्यू ताई. मी आलेच फोन करू. मी पण निघतो. नाही, राजा वाट बघत असेल. आणि बघा, काहीही लागलं ना तरी मला फोन करा, ठीक आहे? हो, डोंट वरी, तू इथे असे कोणालाही कळणार नाही. चल. काय चाललंय विक्रांत त्याचं? काळजी नको करू गिरीच्या, होईल सगळं ठीक. मयुरीने घर सोडलं, चुकीचं होतं. आता काय बोलून उपयोग नाही, पण आपलं काय ऐकणार नाही ती. आता आपण काय करणार? तिला तिचा वेळ देऊयात थोडा. दुखावली गेली रे ती. ठीक आहे, आता काही नको बोलायला, उद्या बोलू आपण तिच्याशी. बरं, मी घरी फोन करून कळवते. ताई, ताई, अहो तुम्हालाच फोन करणार होते, निघालात का? नाही वहिनी, ऍक्च्युली मी एका कामात अडकले आहे. अरे देवा, यायला उशीर होणार आहे म्हणजे अजून. नाही, तेच सांगायला कॉल केला होता. आज घरी नाही येणार आहे मी. काय झालं ताई, सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही नाही, सगळं ठीक आहे. मी उद्या घरी आल्यावर सांगते. अहो पण तुमच्या जेवणाचं. मी बाहेर जेवेन. ठीक आहे, ठेवते. काय म्हणाले बहिणी? काय नाही, कळवलं तुला. आता ऍटलिस्ट ते वाद तरी नाही बघणार मी. घरचे काय वेगळा अर्थ नाही काढणार ना? होपफुली नाही. बरं ठीक आहे, बघू. चल, मी निघतो. विक्रांत, थँक्यू. थँक्यू कशासाठी? मला माहितीये तू राजाकडे जाणार नव्हतास,
मयुरी आली आहे म्हणून जातोय. नाही असं काही नाही, जाणार तुम्ही. तुला तर खोटंही बोलता येत नाही. हो मला माहितीये, म्हणूनच थँक्यू. मयुरी मला बहिणीसारखी आहे गिरीजा. तिला असं वाऱ्यावर कसं सोडू? खरंच वेगळं आहेस रे. हे नव्हतं माहिती मला. म्हणूनच सांगते. आज तू आहेस म्हणून मी या सगळ्या गोष्टींना ठामपणे सामोरी जाऊ शकते. सगळ्याच पुरुषांनी जर तुझ्यासारखा विचार केला असताना विचार तर कुठल्याच बाईला घराबाहेर पडायची भीती वाटली नसती. बस झाला आता कौतुक सोहळा, नाहीतर रात्र संपायची नाही. माझी काही हरकत नाही. जा आता आराम कर तुझा. मी निघतो. राजाला फोन करतोय. हा राजा, ऐक ना, भेट ना मला जरा. अरे सांगतो तुला, सगळं सांगतो, भेट आधी. हा चल बाय. चल मी निघतो. हा तू पण वर जा आणि काही लागलं तर मला फोन कर. चल.